तर चला गाईस तेजस पण आलेला आणि भाई इतका दिवस कुठे होता त्याला सांग. आता चालल्या डीजेची ऑर्डर आज. तर 2 सेटअप लावायचे आहेत, एक डोंबिया लावायचा आहे. आता पहिले आपल्याला सेटअप उचला जायला लागेल बोलिवलीला. तर आता चला गाईस 2 बेस 2 टोप भरलेले आहेत. आका घाम निघले डीजेचा सामान उचलता. तर चला काय आता वायरी हे प्लग आणि ते मशीन सर्व तिथे होते ते आता यात टाकायचे. तर हे बघा आता फटाफट हे पण टाकतं आणि मला लगेच चला काहीच वाजलेत 5 आणि आता आपण चालू दुसरा सेटअप घेऊन कोलेगावमध्ये. एकदम गाजल का? गाजल ना भाई, एक नंबर. आवाज बघ खाली, आवाज तू फक्त. चला काही सर्वजण गेले जेवायला आणि आता मी इथे थांबलं, जेवण करून आलं आणि शुभमदा सर्वजण गेले जेवायला. तर आता सध्या मी तिथं आहो. तर हे गाईज कशा आहात तुम्ही? आयोग सर्व मजेत असतील. तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. जस्ट वाजले 7 आणि आता त्याचा कॉल आला तर इतक्या दिवसातून भाई कॉलेजला येतोय. तर इतक्या दिवस कुठे गायब होता तुम्ही? आता मी आल्यावर त्याला विचारता आणि मस्त सकाळी चाललं होता कॉलेजला डेलीचा. आणि थंडी बघा, सगळे इकडं धुका पडले. इथे तरी दिसत नाही, इकडं बघा जाम थंडी लागते. आणि गाडी तर मी चालवणार नाही, त्याला चालवा देईन, ब्लॉकचा बहाणा देईन फक्त बस. आता हाताची अख्खी वाट लागतं. आणि आज कॉलेजला इतक्या दिवसातून चालल्या. रुद्र पण काल नव्हता गेला आमच्या बाई 2-3 दिवस. तर आता बघू तेज आल्यावरती भेटू लगेच. तर चला आता येईल तो 5 मिनिटामध्ये. चला तर चला काही तेजस पण आलेला आणि भाई इतक्या दिवस कुठे होता त्याला सांग. भाई आता काम पण करतं आणि कॉलेज पण करतं. कॉलेज तर करत नाही, फक्त काम करतं. कामावरतीच फोकस ठेवते. किती ते किती काम? 10 ते 7. 10 ते किती तास? 9 तास. तर पगार 16,000 तुझं काम ब्लिंकिटला काम असतं का नाही? नाही आपण पहिले जायचो गावरान कमी दिवाळीला शिकवण होता बरं. आता गाड्या चला जाऊ फटाफट कॉलेजला. आता पण जाम टाईम झाले, आज लेट झाली. तेजस कारण इतक्या दिवसातून आले. किती दिवसांचे आले कॉलेजला? 4-5 दिवसांचे. 4-5. चला जाऊ फटाफट कॉलेजला. चल चला काही जस्ट आल्या कॉलेजमध्ये आणि राज पण रुद्र गेले. रुद्र कच रुद्राने पान खाले वाटतं का? खाले चॉकलेट खाल्ली. तर चला जाऊ फटाफट वर्गामध्ये. कसं काय अटेंड करायला लागतील लेक्चर. 8:30 आणि एक लेक्चर झालेलं आहे आणि आता एक लेक्चर टॉप आहे. मॅम आलेली आहे आणि पोरा आता जरा गेम खेळतात. कोण जिंकला? याचा हॅक लावून पण याचा काही नशीब येत नाही. मग तुझा फोन कुठे याच्यावर दिले का? कोण जिंकल मग? तूच का? अरे जीव दे तू. आणि तेजाचा काय चालले बघा, ते बघते इंस्टाग्राम शोधून खाली बघा. तर चला भेटू आता 9ला, तेव्हा ब्रेक होतो आपला. तर चला गाईज 9:30 वाजलेत आणि आमचा कॉलेज सुटलेला आहे आणि आता आम्ही चालल्या घरी. कारण तिला जायचं बाहेर. अचानक त्यांच्या मम्मीचा कॉल आला म्हणून त्याला जायचं बाहेर. तर अर्धाच कॉलेज केले आज पहिल्यांदा. नाही तर आम्ही डेली 10:30-11 जातो ना घरात. 11 11:30 पण वाजतात कधी कधी. जाम टाईम स्पेंड करतो. आज थोडा काम आहे म्हणून त्याला कुठेतरी बाहेर जायचं. तर चला आता जाऊ घरी अर्ध्या कॉलेजवरून. तर चला काही जस्ट आल्या घरी आणि पण चाललंय बघा. किती घाई नाही बघा याला, इतकी घाई कुठं जायचं काय माहिती. तर चला आता आपण पण जाऊ घरी, नाश्ता वगैरे करू फटाफट. चला तर चला काय वाजलेले 2:30 आणि जेवण वगैरे तर काही गेलं नाही घरी. पड्याची भाजी होती. तर आता चाललं लोडामध्ये, बघू काय आवडलं तर. आता पण जाम भूक लागली. तर चला जाऊ फटाफट लोडामध्ये. काय राहत नाही, आवडी भूक लागले ना काय सांगू. सकाळपासून कॉलेजला काही तिथपासून चाय पिलं फक्त बस, त्यानंतर काहीच खाल्लं नाही. तर फटाफट गाडी चाय घेतली आणि निघालो आता लोडात. काटेवर आता 5 मिनिटामध्ये पोहोचू लोडामध्ये. तर बघू आता काहीतरी खातो. तर चला
चला काय झाल्या लोडामध्ये फ्रँकी खायला आल्या आणि लगेच दादाचा कॉल आले, बोलते घेऊन ये पार्सल. तर 3 दिलं तो ऑर्डर. आता तो दादा बनवेल फटाफट. आणि नेहमी आपण इथंच येतो खायला. एकदम 3 साध्या फ्रँक्या दिल्यात. तर चला काय आपण घेतले फ्रँकी पार्सल. दादाला पण पाहिजे होती, पण बरं मी एकटा काय करू खाऊ, त्या इथं भाजी घेतलं. आणि आता आपण एक्सपिरिया मॉलच्या येतो. तर चला जाऊ फटाफट. जाम भूक लागले तर त्यासोबत जाता आणि एकत्र बसून खाता फटाफट. तर चला काय जस्ट खाली आहे बघा दोघाही. आणि आता चालल्या डीजेची ऑर्डर आज. तर 2 सेटअप लावायचे आहेत, एक डोंबिया लावायचा आहे. आता पहिले आपल्याला सेटअप उचला जायला लागेल बोलिवलीला. तर आता चाललं आहे बोलिवलीला. आणि आज हे बघा टी शर्ट पण घातले दोघंही. तर तुम्हाला मागच्या वेळच्या ब्लॉगमध्ये दाखवलेल्या या टी शर्ट होत्या त्या. आता जस्ट घातले आणि आता चालू आहे बोलिवलीला फटाफट सेटअप होता. तर चला काही जस्ट आल्या बोलिवलीला. आणि टेम्पो पण लावले, एक टोप पण आणले, अजून 2 बेस 2 टोप आणायचे आहेत. आणि त्या साईडला ॲलेड शार्प्या सर्व काढलेले आहेत. मशीन वगैरे सगळं काढून ठेवले तिथं. तर आता पटापट ते टाकता टेम्पोमध्ये. एक तर आणून ठेवले, आता अजून आणायला गेले. आणि आता टेम्पो थोडीशी हे झाले, पाणी आहे तर हे काढायचं. दिलदार भावाचा आपला मदत करीत पटापट. चला काही 2 बेस 2 टोप भरलेले आहेत. अख्खा घाम निघले डीएचा सामान उचलता. आणि आता आले. तर चला फटाफट अजून 2 बेस 2 टोप बाकी आहेत. आणि इथं 2 बेस भरता तिथं या झाले. तर चला आता ते 2 बेस 2 टोप पण भरून टाकू फटाफट. तर चला काय आता वायरी, हे प्लग आणि ते मशीन सर्व तिथे होते ते आता यात टाकायचे. तर हे बघा आता फटाफट हे पण टाकतं. आणि मग लगेच जाऊ आता सेटअप लावायला. 5 वाजता लावायचं आहे, 4 वाजलेत. हे बघा LED आहे. तर चला टाकू फटाफट. चला काय एक सेटअप झालेलं रेडी. आणि आता हे दोन्ही झाले. यानं थोडंसं या लावायचं म्हणजे ते लाईटी वगैरे टाकायचे आहेत. आणि हे बघा हा चालला आता कोपरला आणि हा झाला आपल्या गावात कोलेगावला. तर या थोडीशा त्या लाईटी वायर वगैरे झालेत, ते टाकायचे. ते टाकून घेता तो केला मस्त रेडी फटाफट. आता ते जातील कोपरला, मस्त भावे पण आले. तर ते 3घं जातील. आणि शुभमदा आणि मी आता जाईन कोल्याला. तर आता ते थोडीशा लाईट राहिले ते पण टाकून घेऊया फटाफट. तर चला काहीच वाजलेत 5. आणि आता आपण चालू दुसरा सेटअप घेऊन कोलेगावमध्ये. आणि सेटअप आता उतरायचा आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला फटाफट जाऊ. आता अजून बोलिवलीलाच आहे. चला गाईस जस्ट आलाय कोलेगावमध्ये आपला. आणि आता फटाफट हा सेटअप उतरवत आहे. तर चला याला उतरू फटाफट. आणि इकडे तुम्हाला दाखवलं आलं. तर फटाफट पहिला सेटअप काढू दे. एका साईडला काढले, फक्त आता सेटअप बाकी आहे. आणि ते 2-3 वायरी. तर चला काढू फटाफट. 2 बेस 1 टोप लावले. आता 1 टोप लावायचा बाकी आहे, तो पण करेल दिलदार फटाफट. आणि मी ते एक व्हिडिओ काढता, कारण एक रील्स पण बनवायची होती डीजेची. बघा आता 1 टोप बाकी, तो पण बघा लावताना जाम मेहनत असते डीजेला. आणि इकडं आलं तर चला काय 2 बेस 2 टोप लावलेले आहेत. आता वायरी आहेत. आता ते स्टेपलायझरमध्ये लावायचे आहेत फटाफट. लगेच आपला सेटअप चालू होईल. हे बघा वायरी, LED पण लावायचे आहेत. LED पण लावायचे. आणि हा टेबल आणले ऑपरेटिंगला. ऑपरेटिंगचा तिथे. तर चला फटाफट आता वायरिंग करू. हे बघा ते स्टेपलायझर. तर चला काहीच रात्रीच्या वाजलेत 8. आणि आमचा सेटअप वगैरे सर्व लावून झालेलं आहे. हे बघा भाईने फुल मदत केली. आज कसा एकदम गाजल का? गाजल ना भाई, एक नंबर. आवाज बघ खाली, आवाज तू फक्त आवाज. हे बघा सर्व लावलेत, फक्त ते LED लावायचे बाकी आहेत. अख्खा सेटअप लावले.
आणि इकडे सर्व कनेक्शन फक्त राहिलेत, फक्त LED ते पण लगेच लावून घेऊया. आता ऑपरेटर आणलं गेले शुभमला. तर चला आता लगेच भेटू. आल्या तशी स्टार्ट होईल. त्याचाच आपला DJ सेटअप चालू आहे. लगेच तुम्हाला आवाज वगैरे सर्व ऐकवतो. तर चला चला काय रात्रीच्या वाजलेत 9 आणि आपला सेटअप वगैरे सर्व रेडी झालेलं आहे. LED वगैरे सर्व लावल्यात दिलदार भाईने. सर्व LED आता ऑपरेटर पण आणले हे बघा. आणि आता थोड्या वेळात कार्यक्रम चालू आहे. कसा वाजता काही कॉमेंट करा. आवाज अजून खोलला नाही, रात्री बोललो पाहिजे. आता अजून चालू नाही झालंय बघा, अजून मागता आली नाही म्हणजे. तर चला एका साईडला का ऑपरेटिंग चालू आहे आणि आपल्या कार्यक्रम चालू झालेला आहे. आपला सेटअपलाच आपला हे लावले माईक मंडपामध्ये यायचं आहे. आणि इकडे बघा चालू जस्ट नवरी पाटावरती बसली आहे आणि पूर्ण पब्लिकने भरलाय. मस्त DJ वगैरे लावले. थोड्या वेळानंतर आता डायरेक्ट आवाज सोडू आपण या आजचा कार्यक्रम झाल्यावरती, तेव्हा मजा. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर चला. सौ गुलाब सतीश संते, सौ सीता रोहिदास संते, सौ प्रिया हर्षद पाटील, सौ सुवर्णा महेंद्र पाटील, सौ विजया वनवास पाटील, सौ कविता गणपत पाटील, गजानन पाटील, सौ कविता गजानन पाटील, ज्या सवाष्णींची नावं घेतलेली आहेत कृपया आपण इथे येऊन आपल्या ओटीचा स्वीकार करायचा. सौ कविता गजानन पाटील, सौ विजया वनवास पाटील, सौ सुवर्णा महेंद्र पाटील, सौ प्रिया हर्षद पाटील, सौ सीता रोहिदास संते, सौ गुलाब सतीश संते, सौ भारती सदाशिव संते, सौ पुष्पा केशव संते. चला काय तो ओटे भरायचं ओट्या अर्ध्या भरून झालेले आहेत, थोडीशा राहिले ते बघा. इकडे साड्या आणि इकडे आपला सेटअप लावले आणि तिकडे हळदीचा प्रोग्राम चालू आहे. बघा या ओटी भरायचा इकडे चालू आहे. ओटीच चालू आहे. सर्वजण गेले जेवायला आणि आता मी इथे थांबलं. जेवण करून आलं आणि शुभमदा सर्वजण गेले जेवायला. तर आता सध्या मी तिथं आहो. तर मला काही सुचत नाही. हे बघा इथं आवडी पटणार
तर त्या नॉनस्टॉप गाणी लावून ठेवलेत आणि इकडं फोटो शूट चालू आहे. हे बघा चला गाईज, रात्रीच्या वाजले 11:30 आणि मी निघालो तिथून कारण खूप टाईम होईल आणि त्यांना नाचायला वाटतं 12:30 तरी वाजते कारण हल्दीची ऑर्डर 2-3 आरामात असतात आणि आपल्याला जायचं असतं सकाळी कॉलेजला. तर म्हणून मी अर्ध्या वाटेतूनच निघालो म्हणजे. तर चला आता जाऊ घरी, असं पण फ्रेश होतो आणि लगेच झोपायचं आपल्याला. तर उद्या आपल्याला जायचं सकाळी 5ला उठायला लागतं. तर कॉलेज असतं सकाळी आणि अजून ब्लॉग एडिट करायचं आहे, त्याला अर्धा 1 तास जाईल, अपलोडला अर्धा 1 तास जाईल. तर चला आजचा ब्लॉग इथेच सेंड करतो. कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.